खासदार आपल्या सोबत आहेत, पण आता आपले असे खासदार दिल्लीला गेलेत हे मुळात आपल्याला कळलंय का? आपल्याकडे काय माहिती आहे आणि खरंच आपले हे 6 खासदार आपली साथ सोडणार आहेत सुषमाताई? नाही, माझ्याकडे अशी कुठलीही माहिती नाही. सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर चालतायत आणि आपण जे काही मला माहिती पुरवत आहात ते तेवढीच काय ती माहिती. कारण जेवढं काही मला माहिती आहे त्यानुसार 6ही खासदारांनी आई तुळजाभवानीच्या शपथा घेतल्या, आपल्या कुटुंबियांच्या शपथा घेतल्या. त्यामुळे कुटुंबाची शपथ घेणारी माणसं, आई तुळजाभवानीची शपथ घेणारी माणसं, त्यांच्यावर आपण शंका घ्यावी असं वाटत नाही. हा एक भाग आहे. दुसरं असं की जे काही आता चाललेलं आहे त्याने ठाकरेंना मोठा धक्का अशी बातमी चालवण्याच्या ऐवजी मला असं वाटतं की हा धक्का ठाकरेंना नाही, हा धक्का देवेंद्र फडणवीसांना आहे. तो या न्यायाने आहे की रोज जेव्हा शिंदे सेना जी देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या सत्तेसाठी म्हणून जन्माला घातली होती, ते फडणवीस त्यांच्या तोंडावर शिंदेचे लोक रोज सांगतायत की आमचे साहेब मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे आत्ताच ज्या काही हालचाली आहेत, ज्या वेगवान हालचाली आहेत, त्या वेगवान हालचाली शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आहेत का? कारण आम्ही तर सत्तेशिवाय आहोत, आम्ही सत्तेशिवाय लढण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे ऑलरेडी. पण ज्यांनी भस्मासूर वाढवला त्या भस्मासुराचे हात त्यांच्याच डोक्यावर पडणार आहेत का? कारण जर शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर मग देवेंद्र फडणवीसांचं काय होणार आहे? देवेंद्र फडणवीसांची दिल्लीकडची जी आगेकूच चालू होती त्याला अटकाव करण्यासाठी दिल्लीपासून दरेगावापर्यंत एक फार मोठा स्पीड ब्रेकर टाकला जातोय का, याची चिंता देवेंद्र फडणवीसांनी करावी, आम्ही करायची गरज नाही. सुषमाताई आपल्या सोबतच राहा. शिंदेच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के आपल्या सोबत आहेत. नरेश म्हस्केजी, सुषमाताईंचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत आणि म्हणून या सगळ्या घडामोडी घडतायत. नरेश म्हस्केजी, हे बघा, कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, हा विषय महायुतीचा आहे. सुषमाताईंनी त्याची काळजी करू नये आणि मला वाटतं की आमचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे, कारण माझ्या पक्षाचे नेते आहेत हे मला वाटतं. परंतु शेवटी महायुतीचे नेते निर्णय घेतील. आपण आता सध्या काय चाललंय याविषयी जर आपण विचार केला की कोण आपल्या सोबत राहत आहेत, कोण नाही राहत, त्याचा विचार केला तर बरं होईल. पण म्हणजे नरेश म्हस्केजी, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने ही पावले आहेत, हे दोन्हीवर या मतावर आपल्या दोघांचं एकमत झालं असं म्हणायचं का नरेश म्हस्के? बघा, मुख्यमंत्री होण्याकरता काही गोष्टी सुरू आहेत वगैरे, जो आपला काही भ्रम आहे तो असा काही हा विचार नाहीये, असं काही सिच्युएशन सुद्धा नाहीये, मुख्यमंत्री होण्याचा विषयच नाहीये. बर, काय सध्या चाललंय काय, म्हणजे कुठल्या गोष्टी चालल्यात? पण आता खासदार दिल्लीमध्ये आहेत असं कळलेलं आहे आम्हाला. आपण कुठे आहात नेमके? मी ठाण्यात आहे. खासदार कुठले दिल्लीत आहेत? ठाकरेंचे खासदार दिल्लीमध्ये पोहोचलेत असं कळतंय आणि एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाणार असंही आम्हाला कळतंय. आपल्याकडे काय माहिती आहे? काल तर उद्धवजींनी कुठल्या तरी सभेत सांगितलं सर्व खासदार आमच्या सोबत आहेत. आणि आज दिल्लीत काय मिटिंगला वगैरे गेले असतील खासदार, वेगवेगळ्या कमिट्यांच्या मिटिंग असतात, जेपीसी आहेत, स्टँडिंग कमिटीच्या मिटिंग असतात, त्याला कदाचित खासदार गेले असतील तिकडे. कालच मी उद्धवजींनी सांगितलं की सर्व खासदार आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आता प्रश्न कुठे येतोय? पाहूया, आपण सुषमाताईंना विचारूया. सुषमाताई, अशी कुठची मीटिंग वगैरे येणाऱ्या काळात नियोजित आहे, येणाऱ्या काही तासांमध्ये? नाही, मला दिल्लीचं काही माहित नाही. माझ्याकडे दिल्लीची कुठलीही जबाबदारी नाहीये किंवा संसदीय राजकारणाच्या संबंधाने आमचे संसदीय नेते जे आहेत ते अरविंदभाई आहेत किंवा तिकडचं एकूण जे कामकाज असतं ते अनिल भाऊ बघतात. त्यामुळे या दोन नेत्यांना त्याबाबतची अधिक माहिती असणार आहे. महाराष्ट्राच्या संबंधाने, महाराष्ट्राच्या सिनेरिओमध्ये जे काही आहे आपण मला नक्की विचारू शकता आणि मी त्यावर बोलू शकेन. आपले प्रतिनिधी विजय साळवी देखील आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला प्रश्न विचारतात. विजय. नरेशजी, माझा प्रश्न तुम्हाला आहे. शिंदे साहेब स्वतः आत्ता नंदनवनला आहेत असं कळतंय. नेमकं आत्ता या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये नेमक्या काय बैठका होत आहेत का, किंवा या दृष्टीनं काय प्रयत्न सुरू आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी? कुठे? हॅलो, मला प्रश्न नाही समजला. प्रश्न असा आहे की आपल्या शिवसेनेचे मुख्य नेता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आत्ता नंदनवनला आहेत, तिथं काही बैठका सुरू आहेत. तर हे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार दिल्लीला जात आहेत असं जे समजतंय, या दृष्टीनं काही प्रयत्न सुरू आहेत का, या दृष्टीनं काही बैठका सुरू आहेत का? हे बघा,
त्यांची तिकिटे काही आमच्या मार्फत बुकिंग झालेली नाही आहेत. त्यामुळे ठाकरेंचे खासदार दिल्लीला आहेत का आणखी कुठे आहेत याची आम्हाला काही कल्पना नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब तर सातत्याने लोकांना भेटतच असतात, भेट घेत असतात, बैठका सुरू असतात. राज्याच्या प्रश्नावर रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्या बैठका, यांना भेटीगाठी सुरू असतात. त्यामुळे त्याच्याच पद्धतीच्या बैठका किंवा भेटीगाठी या नंदनवन येथे सुरू आहेत. आजची रात्र पण तशीच काही जागरणाच्या दृष्टीने महत्वाची ठरू शकते ठाकरेंच्या शिवसेनेसाठी. आता त्यांनी जागायचं का झोपायचं आज त्यांनी ठरवायला पाहिजे की नक्की काय करायचं. मला तरी वाटतं ते निर्धास्त झोपतील. पण त्यांची झोप उडवण्याच्या दृष्टीने तुमचे प्रयत्न सुरू आहेत का? निर्धास्त झोपतील, कारण त्यांना काय त्याची फिकीर पडलेली नाहीये. त्यांनी सांगितलंय कोणाला जायचंय त्यांनी जा, कोणाला राहायचंय त्यांनी राहा. मुळात खासदारांचा प्रश्न नाहीये. छोटासा छोटा कार्यकर्ता सुद्धा उभाटा सोडून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये, मूळ शिवसेनेत प्रवेश करतोय. आमच्या दृष्टीने तो कार्यकर्ताही महत्वाचा आहे. जे आमच्याकडे येतील, स्वतःवर येतील, आमच्या विचारांचे जे आमचे सहकारी आहेत, यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत काम केलेलं आहे, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. ज्याप्रमाणे इतर कार्यकर्ते आमच्या सोबत येत आहेत, त्यांच्यासोबत कोण राहिलंय बघा. कोणी आमदार राहायला तयार नाही, माजी आमदार नाही आहेत, नगरसेवक राहत नाही आहेत, कोण शिवसैनिक सुद्धा राहत नाही आहेत. आता ते जर आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू ना. अशाच पद्धतीने जर खासदार स्वतःहून येणार असतील तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. आमच्या दृष्टीने शिवसैनिक महत्वाचा आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीचा शिवसैनिक आमच्या दृष्टीने आमच्या संघटनेमध्ये काम करण्यात जर तो उत्सुक असेल तर आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करू. सुषमाताईंकडे जाऊया आपण. सुषमाताई, जसं नरेश म्हस्के म्हणतायत ज्यांना जायचंय त्यांनी जा, असं खरंच या बैठकीमध्ये म्हटलं गेलंय का सुषमाताई? तुमची सूत्र काय काय तुम्हाला सांगतात ते सगळं चमत्कारी. नरेश म्हस्केजीच असं म्हणतायत की असं सांगण्यात आलं की ज्यांना जायचंय त्यांनी जा. नरेश म्हस्के असं म्हणतात. आपण बोलण्याच्या आधी आपल्याच वाहिनीचे एक निवेदक सांगत होते की शिंदे हे दिल्लीला गेलेले आहेत किंवा दिल्लीला निघालेले हो, अशी आता जी माहिती आहे. आणि आता आपण असं सांगताय की ते नंदनवनला आहेत. म्हणजे ते रवाना होणार आहेत. सुषमाताई दिल्लीला रवाना होणार आहेत. आता बैठक नंदनवनमध्ये चालू आहे. अहो, याचा अर्थ आपली सूत्र एकाच वेळेला दोन परस्पर विरोधी बातम्या देत आहेत, हा एक भाग आहे. दुसरं असं की आमच्या सोबत खरंच कोणी नव्हतं. आमच्या सोबत कोणीही नसताना, शून्यावर आम्ही असताना, विशेष म्हणजे पक्षाकडे चिन्ह नव्हतं, पक्ष पैसा नव्हता, काहीही नव्हतं, तरीही आम्ही शून्यातनं पुन्हा राखेतनं उभे राहिलो. जे 20 आमदार निवडून आले, जे 9 खासदार निवडून आले, ते चिन्ह नसताना निवडून आले. काहीही म्हणजे वेगळं नाव, वेगळं चिन्ह हे घेऊन फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड यामुळे निवडून आले. याची जाणीव 9 खासदार आणि 20 आमदार ठेवतील अशी अपेक्षा आहे. आता याच्या उपर शपथा घेतल्या, अनाभाका घेतल्या, सोबत आहो म्हणाले, कुटुंबाची शपथ घेतली, आई भवानीची शपथ घेतली. मला वाटतं की इट इज फेअर इनफ. ह्याच्या पुढे तुम्ही काय त्यांच्यामध्ये काय त्यांचे हातपाय बांधणार आहात का? नाही बांधणार. ज्याला जे वाटतं, ज्याने जो मार्ग निवडायचा आहे तो मार्ग त्याने निवडला पाहिजे. मला असं वाटतं की माझ्यासारखा माणूस जेव्हा आम्ही संघर्षाचा मार्ग निवडतो तेव्हा आम्ही संघर्षाचा मार्ग निवडलेलाच आहे ना. आम्ही तो निवडतोय, आम्ही चालतोय त्या मार्गावरनं. राहिला प्रश्न कोण हिंदुत्वासाठी गेले काय नाही, तर काल परवा तिकडे अब्दुल सत्तारांनी सांगितलं की आमची मान कापतोय तिकडे भाजपा, तिकडे शिरसाट रोज बोंब ठोकतोय, माझा निधी दुसरीकडे वळवला जातोय म्हणून. नक्कीच सुषमाताई, थोडंसं तुम्हाला थांबवतो. आपण या विषयावर, मूळ विषयावर येऊया. आपण असं म्हणालात की हे सगळं सांगितल्यानंतर, शपथा वगैरे घेतल्यानंतर मग काय हातपाय बांधून ठेवणार का? म्हणजे एक प्रकारे आपण स्वीकारलंय, आपण हे मान्य करताय की आपले खासदार साथ सोडू शकतात? मी काहीच स्वीकारलं नाही आणि मी काहीच मान्य केलेलं नाही. आपण असं म्हणालात की हातपाय बांधून ठेवायचे का? याचा अर्थ काय? माझं हे कुणाच्याही बाबत असू शकतं. लक्षात घ्या, ठाकरेंकडे काही नव्हतं असं जेव्हा म्हस्के म्हणतात ना, तेव्हा मी हे सांगितलं पाहिजे की होय, ठाकरेंकडे काहीच नव्हतं, पण तरी सुद्धा ठाकरेंनी एका नव्या चिन्हासोबत, एका नव्या नावासोबत पुन्हा एकदा नव्याने राखेतनं भरारी घ्यावी तशी पुन्हा 20 आमदार निवडून आणले, पुन्हा 9 खासदार निवडून आणले. आता हे जे 9 खासदार आहेत, हे जे 20 आमदार आहेत, या सगळ्या लोकांना हे पक्क माहिती आहे की हे निवडून आले एका मशाल या नव्या चिन्हावर निवडून आले.
2 वर्षात मशाल हे चिन्ह आम्ही ब्रँड केलं. 2 वर्षामध्ये आम्ही या चिन्हावर आम्ही सिनेटला जिंकलो, आम्ही लोकसभेला जिंकलो, विधानसभेला जिंकलो. आम्हाला जेवढे शक्य आहे पैसा न खर्च करता आम्ही मुंबईमध्ये ठीक आहे. 65 नगरसेवक आणू शकलो. पैसा न खर्च करता आम्ही आमच्या परीने सुषमाताई, हे झालेल्या गोष्टीबद्दल आपण बोलताय, पण सध्याची जी अपडेट आहे की आपले 6 खासदार दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि त्याविषयी आपण नरेश मस्केंना बोलायचं. त्यांना तुमच्याकडे येतो मी, सुषमाताई येतो तुमच्याकडे. नरेश मस्केजी, सगळं ठाकरे नाही, तुम्ही त्यांना भरपूर वेळ दिला, त्यामुळे मला जर आता हे संपू द्या. तुम्ही अशा पद्धतीने पक्षपाती वागू शकत नाही सुषमाताई, पक्षपाती नाही. आपला विषय भरकटत होता म्हणून फक्त मी म्हटलं. बोला, पूर्ण करा. निवेदक आहात, पूर्ण करा. नाही एका वाहिनीचे निवेदक पूर्ण आहात. करा. त्यामुळे मला पूर्ण करू द्या. जर एका नव्या नावासोबत, नव्या चिन्हासोबत एवढे सगळे लोक निवडून आले, तर या प्रत्येक माणसाला आपण त्यांच्याकडनं असा बॉन्ड लिहून घेत नसतो, कुठलाच पक्ष लिहून घेत नसतो की तो आमच्यासोबत राहणार आहे का. अरे जिथे तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फोडले जातात किंवा जिथे राष्ट्रवादी सारखा पक्ष फोडला जातो आणि प्रत्येकाला एक स्क्रिप्ट दिली जाते. शिवसेनेला स्क्रिप्ट दिली जाते हिंदुत्ववादाची, राष्ट्रवादीला स्क्रिप्ट दिली जाते नवनेतृत्व उभं करण्याची, टीएमसीला अजून वेगळी स्क्रिप्ट की नाही ते अभिषेक बॅनर्जीचा विषय आहे. प्रत्येकाला स्क्रिप्ट दिली जाते, कारण भाजपाला माहिती आहे की भाजपा क्लिअर मॅन्डेट मिळवू शकत नाही. त्यामुळे भाजपला अशा पद्धतीने तोडजोड करून माणसं जमवावी लागतील. आणि राहिला प्रश्न आता पुन्हा एकदा ठाकरेंचे खासदार फोडण्याची भाषा करण्याचा, तर त्याचं कारण हे आहे की जर देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षा फार वाढत असतील आणि देवेंद्र फडणवीसांना जर दिल्ली खुणावत असेल, तर फडणवीसांचा दिल्लीतला मार्ग रोखण्यासाठी दिल्लीतलेही तयार आहेत आणि गल्लीतलेही तयार आहेत. दोघांनी मिळून तो मार्ग रोखायचा ठरवलाय. त्यामुळे मी चिंता करण्यापेक्षा ती चिंता देवेंद्र फडणवीसांनी अधिक करावी, हे मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे. आता मी बोलू का सुषमाताई? हो सुषमाताई, अगदी हो बोला. नरेश मस्केजी बोला, मग मी परत सुषमाताईंकडे येतो. बोला. सुषमाताईंचा आम्ही खरंच आदर राखतो की एकाकी लढत देण्याचा त्या कायम प्रयत्न करत असतात, त्यामुळे मी त्यांचा रिस्पेक्ट ठेवतो. परंतु की आज खासदार जात आहेत, आमदार जात आहेत, नगरसेवक जात आहेत, कधीतरी याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की का जात आहेत. खासदार जात असतील, येत असतील आमच्यात, तर आम्ही स्वागत करू. आम्ही सर्वसामान्य शिवसैनिकांना पण शिंदे साहेब स्वतः त्यांचं स्वागत करतात, प्रवेशासाठी स्वतः असतात, कारण आमच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. पण कधीतरी याचा विचार केलाय का? तुम्ही सरदारकी करतात, राजा बनलायत, पण प्रजेला युद्धामध्ये कधी सहकार्य करत नाहीत. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, ग्रामीण भागात महानगरपालिकेच्या झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गेले का होत्या मतदारसंघांमध्ये? मातोश्री हे सोडून मातोश्रीचा दरवाजा सुद्धा पार पाडला नाहीत. सैन्य आहे ना, सैन्य पाठबळावर लढत असतं, सरदाराचा पाठिंबा लागतो. आज तुम्ही मुंबई महापालिकेत फिरत होतात का सोन्याची कोंबडी आहे म्हणून? परंतु ग्रामीण भागामध्ये, कुठल्याही भागामध्ये तुम्ही काढा, तुम्ही सुषमाताईंना विचारा, सुषमाताई विचारा सगळीकडे जात होत्या, परंतु उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कुठल्याही निवडणुकीमध्ये आता ज्या झाल्या त्याला त्या ग्रामीण भागामध्ये गेले नव्हते. त्याच्याकरता सैन्य तुमच्या सोबत राहील का म्हणून राहील? तुम्ही फक्त मुंबईवरती अवलंबून आहात, सोन्याची कोंबडी आहे म्हणून त्या तिकडे फिरणार असाल तर तुमच्या सोबत आत्मपरीक्षण करा. हा तुम्ही काँग्रेसची धुणी धुताय. अरे ते संजय राऊत राष्ट्रवादी पक्षाला सांगतायत, शरद पवारांचा पक्ष ज्यांनी मेहनतीने उभे करा, तुम्ही काँग्रेसबरोबर विलीन राहा. शिवसैनिक कधीही काँग्रेसच्या सोबत जाऊ शकत नाही, त्याचा डीएनए काँग्रेसबद्दल कधीच सूट होऊ शकत नाही. प्रत्येक नेत्याला, प्रत्येक लोकप्रतिनिधीला स्वतःचं सर्वायवल आहे. ठीक आहे. तो कसा करता तुमच्याकडे राहील? का म्हणून राहील? अहो सरदार म्हणून तुम्ही त्याच्या पाठीशीच राहणार नाही तर कशाला तुमच्या नेतृत्वाखाली तो लढायला जाणार आहे? आणि त्यामुळे तुम्ही खासदार गेले तसं पाहू नका, जाणार असतील ते त्यांना माहिती. ठीक आहे. नरेश मस्केजी आणि सुषमाताई आपल्या सोबतच राहा, तुम्ही दोघेही आपल्या सोबत राहा, कारण मोठी घडामोड घडते.